तर आज आपण बघणार आहोत अतिशय बहुगुणी असा बेलाचा मुरब्बा कसा बनवतात। तर खूपच बहुगुणी असा हा मुरब्बा असतो आणि साधारण मे ते ऑगस्ट महिन्यामध्ये हे पिकलेले बेल मिळायला सुरुवात होतात। तर बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात। पण मी गावाकडे गेल्यानंतर मला तिथे योगायोगाने हे बेल भेटले आणि मग मी काय भेटणाऱ्या बेलचा छान मस्त असा उपयोग करून घेतला। तर बघा किती छान मस्त असा रसरशीत हा बेलाचा मुरब्बा तयार झालेला आहे। खूप सुंदर लागतो चवीला तर। आणि ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे, ॲसिडिटीचा आहे, तसेच ज्यांना डायरिया वगैरे झालेला आहे त्यांनी जर एक चमचा जरी हा मुरब्बा खाल्ला तरी लगेच आराम पडतो। अगदी नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी सोपी आहे। खूप जास्त असं पसारायला लागत नाही आणि साहित्यही अगदी मोजकंच लागतं। तर बघा अशा प्रकारे मी छान पिकलेले 3 बेल घेतलेले आहेत। या पिकलेल्या बेलाचा वास सुद्धा खूपच सुंदर येतो। जे आपण महादेवाला बेलपत्र वाहतोच त्याचंच हे फळ आहे। कच्चं असल्यानंतर ते हिरवं दिसतं आणि पिकल्यानंतर थोडंसं असं पिवळसर किंवा ऑरेंज कलरचं दिसतं। कधी कधी पूर्ण डार्क असा केशरी कलर दिसतो किंवा थोडासा पिवळसर दिसतो। तर अशा प्रकारे मी हे पिकलेले बेल घेऊन आली। आता हे कवच खूप कडक असतं, याचं सहजासहजी हाताने फुटत नाही। तर बघा आपण लसूण वगैरे कुटायच्या कुटणीने मी हे अशा प्रकारे फोडून घेते। सुरुवातीला असा हलका हलका दणका पूर्ण बेलावरती मारायचा, जेणेकरून आतला जो मगज असतो तो सहज निघतो। डायरेक्ट आपण दणका त्याच्यावरती द्यायचा नाही, तर हळूहळू पूर्ण साईडने ठोकून घ्यायचं आणि नंतर मग त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा आता मी 2 तुकडे याचे करून घेते। तर तुम्ही बघाल आतमध्ये खूप सुंदर असा पिकलेला बेल निघालेला आहे। बघा किती छान निघालेला आहे आणि हा खायला असाच खायला सुद्धा खूप सुंदर लागतो। पण माझ्याकडे खूप साऱ्या प्रमाणात बेल होते, तर एवढे मी काही एका वेळी खाऊ शकत नव्हती, म्हणून म्हटलं की चला मुरब्बा करूया। तर मस्त असा रसरशीत आणि खूपच मधुर असा हा बेल माझा निघलेला आहे। आता अशाच प्रकारे मी सगळे बेल फोडून घेते। बेलाचे फायदे तुम्हाला माहितीच असतील। तर बेल हा वजन कंट्रोल करायलासाठी सुद्धा खूप उपयोगात येतो। कोलेस्ट्रॉल जर वाढलं असेल तर तुम्ही रोज 1 चमचा बेल जरी खाल्ला तरी भरपूर फायदा होतो। तसेच बेलामध्ये भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा असतात। या बेलफळाचं सरबत सुद्धा करतात, त्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर ती सुद्धा नक्की बघा। उन्हाळ्यात जर दररोज बेलफळाचा रस घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल। बेलफळामध्ये प्रोटीन्स, थायमाइन तसेच व्हिटॅमिन सी सारखे खूप सारे असे पोषक तत्वे असतात। त्यासाठी हा बेल खूप बहुगुणी असतो आणि सहज कुठेही मिळतो। अगदी बाजारात 25 रुपयाला एक फळ आरामात मिळते। तर अशा प्रकारे हे सगळे मी आता याचे साल काढून घेतले आणि गर एका ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर बघा एका भांड्यामध्ये हा गर मी आता काढून घेतला आणि बघा किती छान मस्त याचा कलर आहे। जर पिकलेला हा बेल असला तर त्याचा गर असा छान मस्त थोडासा केशरी दिसतो आणि जर कमी पिकलेला असला तर फिक्कट पिवळ्या रंगाचा तो गर दिसतो। फिक्कट पिवळा असला तरी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकतात। तर हा गर मी आता एका खिसणीवरती असा खिसून घेतला, जेणेकरून यातल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। कारण ह्या बिया असतात ना त्या थोड्या चवीला कळवट असतात आणि त्या खाताना दाताखाली येतात। जर तुम्ही नाही काढल्या तर खाताना तुम्हाला काढावं लागेल, नाही काढल्या तर तो त्रास होतो। म्हणून जर अगोदरच काढून घेतल्या तर खायला तो मुरब्बा सोपी जातो। तर अशा प्रकारे मी सगळा असा गर खिसून घेतला। तर ऑटोमॅटिक ह्या बिया खिसताना गर खाली पडतो आणि बिया वरती राहतात। अगदी लगेच खिसून होतो, खूप जास्त असा वेळही त्याला लागत नाही। तर बघा इथं अशा बियाच्या राहिलेल्या आहे फक्त आणि गर मस्त छान खाली पडलेला आहे। तर गर सुद्धा आपला मस्त असा मऊ असा लुसलुशीत तयार झालेला आहे आता। तर बघा आता इथं अर्धी वाटी हा गर माझा निघालेला आहे। तर अर्ध्या वाटीसाठी मी त्याच्या अर्ध्याच साखर घेणार आहे। तर अर्ध्या वाटीसाठी मी फक्त पाव वाटी साखर इथं घेतलेली आहे। तर वाटी माझी छोटी आहे, तर बघा ती मोजली तर बरोबर पाव वाटी भरते। आता कढईमध्ये ही साखर टाकून घेऊया आणि पाव वाटीच्या अगदी अर्ध पाणी टाकून घ्यायचं आहे। समजा 1 वाटी साखर घेतली
तर अर्धी वाटीच्या कमी थोडंसं आपल्याला त्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, पाणी खूप जास्त टाकायचं नाही, पाणी आपल्याला साखरेच्या अगदी अर्धच टाकायचं आहे। आता मंद गॅसवरती आपल्याला हा एकतारी पाक शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला सतत ही साखर अशी ढवळत राहायची आहे, जेणेकरून ही पटकन अशी विरघळेल। तर लक्षात ठेवा, गॅस खूप मोठा करायचा नाही, तर आपला पाक अजून तयार झालेला नाही। तर चेक करण्यासाठी सराट्यावरती थोडासा थेंब घ्यायचा आणि बोटाने अशा प्रकारे चेक करून बघायचे। जर तार तुटला तर समजावं की आपला पाक तयार झालेला आहे। तर बघा, असा एकतारी पाक आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण हा खिसलेला बेलाचा गर टाकून घेऊया आणि छान मस्त मिक्स करून घेऊया। तर साधारण असा छान डार्क रंग येईल तोपर्यंत आपल्याला हा मुरब्बा परतून घ्यायचा आहे। तर खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही, लक्षात ठेवा, अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हा मुरब्बा शिजवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला याचा रंग बघा थोडासा असा केशरी दिसतो, नंतर थोडासा लालसर असा याचा रंग दिसेल। तर बघा, अजून आपला हा मुरब्बा तयार झालेला नाही, कारण आपल्या मुरब्ब्याला छान मस्त अशी चकाकी येते, अजून आपला छान चमकत नाही। तर अजून आपल्याला साधारण पूर्ण वेळ मला हा गर टाकल्यानंतर 5 मिनिटं मी याला छान शिजवून घेतलेला आहे। तर 5 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवल्यानंतर याचा रंगसुद्धा चेंज झाला आणि हा मुरब्बा तयार झाला। तर तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर, केशरसुद्धा टाकू शकतात, पण इथे मी काहीच टाकलेलं नाही, केशर किंवा वेलची पावडरसुद्धा टाकलेली नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात। तर बघा, साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर आपल्या मुरब्ब्याचा कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला। पहिले थोडासा असा ऑरेंज दिसायचा, आता डार्क ऑरेंज दिसतोय आणि छान मस्त चकाकीसुद्धा आलेली आहे। आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा, खूप जास्त याला शिजवायचा नाही, नाहीतर हा खूप कडक होतो आणि छान असा रसरशीत राहत नाही। तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता एका चिनीच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये हा काढून घेतलेला आहे। तर तुम्ही थंड झाल्यानंतर एका ग्लासच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि हवाबंद डब्यामध्ये हा मुरब्बा 1 वर्षभर आरामात टिकतो। आणि मी सांगितल्याप्रमाणे गुणकारी तर खूपच आहे आणि तुम्ही इथं बघितलंच असेल की अगदी कमी साहित्यामध्ये हा मी तयार केलेला आहे। तर लक्षात ठेवा, गरम गरम हा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा नाही, पूर्ण गार झाल्यानंतरच याला झाकण लावून ठेवायचं आहे। तर गार होईल तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर थंड झाल्यानंतर मी एका बर्नीमध्ये याला भरून ठेवला। तर बघा किती छान झालेला आहे। तर असा हा बहुगुणी मुरब्बा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण माझे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला जर प्रेस केलं तर लवकरात लवकर बघायला मिळेल। चला तर मग नवीन अशाच एका रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।